हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. गोविदाम पतिही. उत्कृष्ट वाणी ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांचाही स्वामी. आपण वाणीचे अनेक प्रकार ऐकतो. काही व्यक्ती इतके गोड बोलतात की पुणेकरांना आश्चर्य वाटते की ही इतके कशी गोड बोलू शकते. काहींच्या बोलण्यातून त्यांचा प्रेमळपणा जाणवतो, आपुलकी जाणवते, कळकळ जाणवते. वैखरी वाणीतून जे जे काही व्यक्त होत ते शब्दाद्वारे ऐकू येते. त्यातून आपणास त्या व्यक्तीच्या स्वभावाची देखील थोडीफार जाण येते. समर्थांसारख्या श्रेष्ठ संतांच्या मुखातून जे बाहेर पडते ते शब्द, ती वाणी अजरामर होऊन जाते. मनाचे श्लोक कुणाच्याही मुखातून आपल्याला ऐकू आले तरी आपणास जाणवते की समर्थच या श्लोकाद्वारे त्या व्यक्तीच्या वाणीद्वारे आपणापर्यंत पोहोचतात. वाणीचे असे विलक्षण सामर्थ्य आहे की हजारो नाही तर लाखो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकतात, प्रेरित होतात. एखाद्या विधायक वा विघातक कार्यासाठी प्रवृत्त होतात. हिटलर देखील एक अतिशय प्रभावी वक्ता होता ज्याने जर्मनीला युद्धप्रवृत्त केले असे मागील पिढीतील व्यक्ती सांगत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजीराव भोसले, ओशो उर्फ आचार्य रजनीश, बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांना वाणीचे महत्त्व पटायला काहीच हरकत नाही. शिवाजीराव भोसले यासारख्या व्यक्तींनी आपल्या वाणीला तेज, प्रवाहीपणा, गंभीरता प्राप्त होण्यासाठी विशेष कष्ट, तप केल्याचे उल्लेख आहेत. उत्कृष्ट वक्तृत्व ही काही मर्यादेपर्यंत दैवी देणगी जरी असली तरी त्या पाठीमागे असलेली त्या व्यक्तीची ज्ञान, लालसा, तप, निस्पृहपणा, चारित्र्य या सर्वांचे दर्शन त्या वाणीद्वारे आपणाला घडते. भगवान श्रीकृष्णांबद्दल असे सांगितले जाते की ते इतिहासातील सर्वोत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्यासारखा वक्ता आजपर्यंत झाला नाही आणि होणार पण नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता च दशसहस्रेषु दाता भवति वानवा. ज्यांना वाणीचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे त्यांनी ते जोपासावे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी हे सामर्थ्य जाणून किमान कौतुक तरी करावे असे हे नाम आपल्याला सुचविते. खरे की नाही? हरिओम.